या मनुष्य देहामध्ये निज ज्ञान घातलं. आता देवाला असं वाटलं की आतापर्यंत तर कोणी भक्ती करायचा अधिकारी कोणी नव्हता, आता हा बनवलाय, आता हा तरी माझी भक्ती करल. पण इथं सुद्धा देवाची निराशाच झाली. देवाला इथं सुद्धा एवढा सगळा मानवी देह निर्माण केलाय, पण तरी सुद्धा जीव देवाची भक्ती करत नाही. हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. रूपा पाहता लोचने सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. हे सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी, सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी, सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवीवर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय राम. संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संगतीचे काय सांगू सुख, सन संगतीचे काय सांगू सुख. आपणा पाहिजे नाही देते, आपणा पाहिजे नाही देते, आपणा पाहिजे नाही देते. साधू थोर जाणा, 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 साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी, साधू थोर जाणा कलियुगी. लोकी तुझी सर्व भूती सम, इहलोकी तुझी सर्व भूती सम, लोकी तुझी
सर्वभूती सम इहलोके तुझे सर्वभूती सम शरीराचा भ्रमणेने करता शरीराचा भ्रमणे शरीराचा भ्रमणे सदा थोर जाणा साधू 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 थोर जाणा कलियो साधू थोर जाणा कलियो नामा म्हणे गाय दूध एक साय 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 साधू निरंतर वर्तित साधू निरंतर वर्ते तैसा साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर साधू थोर जाणा साधू थोर जाणा साधू थोर जाणा कलियोगी साधू थोर जाणा कलियोगी थोर जाणा कलियोगी कुमार कुमाई थोपार कुमाई कुमार कुमाई थोपार कुमाई कुमार 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 काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू संत संगतीचे काय सांगू सुख 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 आपणा पारी आपण पारीखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना आपणा पाहिजे नाही तेथे आपणा पाहिजे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना संत संगतीचे काय सांगू सुख 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 आपणा पारीखे नाही तेथे आपणा पारीखे नाही तेथे साधू थोर जाना
साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर जाना कलियुगी कलियुगी साधू थोर वा महाराज साधू तोर जाना कलियुगी साधू थोर झाला साधू थोर झाला थोर साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर झाला कलियुगी साधू थोर झाला कलियुगी साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर झाला साधू थोर झाला विठाला 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 विठाला
संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम नेणे कदा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. नामा म्हणे गाय, नामा म्हणे गाय दूध एक सार. साधू निरंतर वर्ते तैसा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संतती. त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया. दुसरे चरण संताचिया, संताचिया, संताचिया. समचरण सरोजम सांद्रनीला बुधावम. जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं. सदयदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं. कलाकाङ्कतेजोऽधिकामोऽधिवक्रं. खलानि च बाधापनोदारदक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. हे ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. हे ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वर, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, पूर्णलो जनाचारी. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावनालो जनाचारी. ओम ओम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, पावनालो जनाचारी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं. विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं. नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. दयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता विठ्ठल. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त वेळी
संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक षड्गुण ऐश्वर्य संपन्न जगदाधार श्री पंढरीश परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त लढिवाळ भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा आणि सर्वांच्या सुपरिचित असणारा असा हा अभंग आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून नामदेव महाराज संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जो काही त्यांना अनुभव आलेला आहे तो अनुभव या अभंगाच्या माध्यमातून प्रतिपादन करतात. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पहासा परिहार देणं अगत्याचं आहे. गेल्या 5-6 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी अनेक संत भगवंत सर्वांच्या या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न केला आणि त्यापासून तर आत्तापर्यंत मला जाणवले, तुम्हालाही कदाचित जाणवलं असेल, तेव्हापासून तर आत्तापर्यंत ज्या वेळेस आपण गावामध्ये प्रवेश करतो किंवा या ठिकाणी ज्यावेळेस येतो त्यावेळेस वेगळं चैतन्य एक आपल्या सर्वांना अनुभवाला येतो. कारण की या ठिकाणी साक्षात बाळू मामा अनेक जे काही संत आहेत भगवंत आहेत सर्वांचे असे चैतन्य या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या चैतन्यामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस भरपूर असा सुखाचा अनुभव आपल्याला या ठिकाणी येत असतो. तसंच आज हा 5वा भंडारा उत्सव, या भंडारा उत्सवाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. सर्व ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या सेवेकरता उपस्थित असलेली सर्व गुणीजन मंडळी, मृदुंगाचार्य महाराज आहेत, गायनाचार्य मला नाव परिचित नाहीत आता, तोगे महाराज आहेत, आपले विरकर महाराज आहेत, भारत महाराज आहेत, सर्व भजनी मंडळी, लक्ष्मण महाराज डपाळ असतील, हाके महाराज असतील, डोयफोडे महाराज असतील आणि बोये महाराज असतील आजोबा आमचे, आणि हे महाराज जाधव महाराज, सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोड असा कार्यक्रम आपल्याला संपन्न करायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला या ठिकाणी ज्या भाग्यवान दात्यांनी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे त्यांचा नामोल्लेख होणे गरजेचं आहे. आज या ठिकाणी जो काही अन्नदानाचा खर्च आहे तो सर्व खर्च अन्नदात्यांचे नाव वाचतो मी आता. प्रमोद शिवाजी जाधव, ठकाराम भागोजी बुळे, अजिनाथ लक्ष्मण ढोबळे, संभाजी धोंडराम गवते, सुनील लक्ष्मण गोरे, दत्तात्रय संतराम विरकर आणि जालिंदर ठकाजी डोयफोडे. या सर्व दाते खूप खूप भाग्यवान आहेत कारण की त्यांना ही मामांची सेवा करण्याचा योग आलाय. महाराज, मामांची सेवा करणं एवढं सोपं नाही. कसं असतं, पुण्य जर करायचं असेल तर अगोदर पुण्य असावं लागतं. पहा, मी वेगळं बोलतोय. पुण्य जर आपल्याला करायचं असेल तर अगोदर पुण्य असावं लागतं. त्याचं कारण असं आहे की तुकाराम महाराज नाटाच्या मध्ये म्हणतात, ते पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मा जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. ते पुण्य साचा पडे, ते पुण्य साचावं लागतं तेव्हा नाम तुझे वाचेशी आतुडे. म्हणजे ते आपल्याला जन्मांतरी ते पुण्य साचावं लागतं तेव्हा कुठे देवाचं नाव येतं. देवाचं नाव घेतल्यानंतर पुण्य लागतं, बरोबर. हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्य लागतं देवाचं नाव घेतल्यानंतर. मग देवाचं नाव घेतल्यानंतर जर पुण्य लागत असेल मग ते पुण्य करायचं अगोदर पुण्य असावं लागतं. हे जे भाविक भक्तांनी या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे हे खरंच खूप भाग्यवान मंडळी आहेत. यांना देवे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. आता आपल्याला खूप कमी वेळ राहिलेला आहे, 40 मिनिटं आहेत फक्त. 40 मिनिटांमध्ये 2 तासाची सेवा आपल्याला संपन्न करायची आहे, ती आपण करू. जशी मामा बुद्धी देतील तसं आपण मी त्या ठिकाणी बोलणार आहे. माझा मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. या वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा. मस्तक आहे पायावरी, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी
आपण बारकाईने विचार केला तर विचारांते आपलं असं लक्षात येईल की या ठिकाणी काही गोष्टी अत्यंत दुर्लभ आहेत. दुर्लभ आहेत म्हणजे त्या गोष्टी सहजासहजी कोणालाही मिळत नाहीत. अशा गोष्टी कोणत्या आहेत? असा प्रश्न जर आपण आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्यांनी जर विचारला तर ते विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर उत्तर देतात. ते सांगतात दुर्लभम त्रयमेतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट आहे मनुष्यत्व, दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्व आणि तिसरी गोष्ट आहे महापुरुष संश्रयः म्हणजे संतांची संगत भेटणं. ही तिसरी दुर्लभ गोष्ट आहे. आता मनुष्यत्व ही दुर्लभ गोष्ट आहे. कसं काय? हा मनुष्य देह मिळावा अशी कोण इच्छा करतं बरं? आपल्याला हा मनुष्य देह मिळालाय, आपण भाग्यवान आहोत. आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही, तो भाग वेगळा. परंतु मनुष्य देह खूप महत्त्वाचा आहे. हा मनुष्य देह मिळावा याची इच्छा स्वर्गातील देवते करतात. स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताची देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, 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 नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का? नारायण नामे होऊ जीवन मुक्त. त्याचं कारण आहे या ठिकाणी आल्यानंतर फक्त याच ठिकाणी, इतर कोठेही हे ज्ञान नाही आणि हे ज्ञान नाही कोठे. हे ज्ञान फक्त याच मनुष्य देहामध्ये आहे. म्हणून स्वर्गातील देवादिकांना सुद्धा या देहाची इच्छा असते. यापेक्षा अजून एक फिट प्रमाण आहे. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य आम्ही आणि आम्ही जन्मालो वास्तवाचे झालो. पहा, यापेक्षा फिट प्रमाण इहलोकीचा हा देह, इहलोक म्हणजे मृत्यूलोक, मृत्यूलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे. देवांना या मृत्यूलोकाच्या देहाची, ह्या मनुष्य देहाची इच्छा देव करतात. आपल्याला भेटलाय, आपण त्याची काळजी केली पाहिजे. बरं, आता सगळ्यांना साहजिक प्रश्न पडेल की हा मनुष्य देह देव का बरं इच्छा करतात? याचं मागे एक पौराणिक कथा आहे. ज्यावेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली होती त्यावेळेस सर्व काही निर्माण केलं. हेची जाणवया निज रूपाते, पूर्वी तेने श्री अनंते, निज मायेचे नेहाते रचना केली. ज्यावेळेस भगवान परमात्म्याला ही सृष्टी निर्माण करावी असं वाटलं त्यावेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली. निज मायेचे नेहाते, मायेच्या हातून ही सगळी काही सृष्टी निर्माण केली. काय काय निर्माण केलं? नाथ महाराज भागवतामध्ये खूप गोड वर्णन करतात. एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, एकी केली जरचरे, चरे आचरे ते एकी. या ठिकाणी सगळं काही निर्माण केलं. आणि अजून काय निर्माण केलं? वृक्ष सर्प पशुदंश, राक्षस पिशाच बक, हंस मत्स्य कच्छादी आणि अशेष सृजी बहुवस योनी. ते सगळी काही सृष्टी निर्माण केली. भूचर, जलचर, खेचर, वृक्ष, पशु, सगळं नाही ते सर्व काही निर्माण केलं. आणि अशी सृष्टी निर्माण केल्यानंतर मग देवाने या सृष्टीकडे पाहिलं. ऐसे देखून सृष्टी ते सुख न वाटे देवाते. एवढी सगळी सृष्टी निर्माण केली परंतु देवाच्या मनाला काही समाधान वाटलं नाही. एवढं सगळं काही निर्माण केलं, का बरं? का समाधान वाटलं नाही? कारण की न देखे कोणी अधिकारी, निज प्राप्ती लागून न देखे कोणी अधिकारी.
स्वतःची प्राप्ती करून घेण्यासाठी, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी या मृत्यू लोकात असा एकही जीव भगवान परमात्म्याला दिसला नाही. मग काय केलं? मग आदरे मनुष्य देही रचना केली. म्हणजे ह्या मनुष्य देहाची रचना केली. केव्हा? ज्यावेळेस भगवान परमात्म्याला या मृत्यू लोकात असा एकही जीव दिसला नाही की जो माझी भक्ती करून मला प्राप्त करून घेईल. फक्त भगवान परमात्म्यानं हा देह निर्माण करून थांबले नाही. या देहात अनेक प्रकारचं ज्ञान घातलं. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. या मनुष्य देहामध्ये निज ज्ञान घातलं. आता देवाला असं वाटलं की आतापर्यंत तरी कोणी भक्ती करायच्या अधिकारी कोणी नव्हता. आता हा बनवलाय, आता हा तरी माझी भक्ती करल. पण इथं सुद्धा देवाची निराशाच झाली. देवाला इथं सुद्धा एवढा सगळा मानवी देह निर्माण केलाय, पण तरी सुद्धा जीव देवाची भक्ती करत नाही. नाही ते खाऊन, नाही ते पिऊन अधोगतीला जीव जायला लागला. एवढं सगळं काही मानवी देह मिळालाय. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. एवढा सगळं देह मिळालाय, ज्ञान घातलंय, तरी सुद्धा जीव देवाची भक्ती करत नाही. नाही ते खाऊन, नाही ते पिऊन जीव अधोगतीला जायला लागला. आमचे गुरुवारी एक खूप गोड दृष्टांत सांगायचे. एका गावात कीर्तनाला गेलो म्हणे, आणि कीर्तनामध्ये मी काही व्यसनमुक्तीच्या संबंधाने काही मुद्दे मांडले. व्यसनाने काय होतं, व्यसन तुमचं काय काय हानी करू शकतं, व्यसन तुमचं लिव्हर खराब करतं, किडन्या खराब करतं, असं भरपूर काही गोष्टी त्यांनी त्या कीर्तनामध्ये सांगितल्या. कीर्तन झाल्यानंतर खुर्चीवर बसलो आणि सर्वजण पाया पडायला येऊ लागले. पाया पडायला आल्यानंतर त्याच्यात एक माता मौली होती. ती महाराजांजवळ आली आणि म्हणाली की महाराज, तुम्ही जे कीर्तनामध्ये जो व्यसनमुक्तीच्या संबंधाने जो विषय मांडला ना, तो मला खूप पटला, खूप भावला. मी त्याला विचारलं, का बाबा, का तुम्हाला भावला एवढा विषय? मी व्यसनमुक्तीच्या संबंधाने विषय मांडला, तुम्हाला काय एवढा भावला? भावण्याचं काहीतरी कारण असतं महाराज, नाही का? कोणतीही गोष्ट जर आपल्या मनाला जर भावणारी असेल तर ते मागं काहीतरी कारण असतं. का तुम्हाला भावला एवढा विषय? ती म्हणाली, महाराज, उद्या सकाळी माझ्या घरी चहा घ्यायला या. चहा घ्यायला आल्यानंतर सांगते, कारण विषय फार गंभीर आहे. मग म्हटलं ठीक आहे. त्याच गावामध्ये मुक्काम होता. रात्रीचा मुक्काम केला आणि सकाळचा नित्यने आटोपला. आणि तिचा छोटासा मुलगा मला नेण्यासाठी आला, वाट दाखवण्यासाठी आला. मी त्याच्या घरी गेलो. त्या माता मौलीने यथोचित आदर सत्कार केला, बसायला दिलं आणि चहा दिला. चहा मी पित होतो आणि ती तिची करुणामय कथा सांगत होती. ती सांगायची, महाराज, माझे पती पूर्वी एवढे प्रापंचिक होते की आयुष्याचा क्षण क्षण माझ्या प्रपंचासाठी देत होते. एवढे प्रापंचिक होते, पण कोणाची संगत लागली आणि बिघडले, काय समजत नाही महाराज. आता दारू पितात, कुठेही जाऊन पडतात. माझे मुलं परीक्षेच्या अभावानं शाळेत सुद्धा जात नाहीत, गावात शहरावारा फिरतात. मला पैसे भेटत नाहीत, माझा नवरा काही काम करीत नाही, मला घरचं काम आवरत नाही. अशी तिची भरपूर काही करुणामय कथा सांगत होती आणि मी ऐकत होतो. ती नंतर मला पोहे बनवण्यासाठी, नाश्ता बनवण्यासाठी किचन घरामध्ये गेली आणि तेवढ्यात तिचा नवरा डुलत 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 दरवाजापाशी आला आणि असे हात लावून उभा राहिला उमऱ्याला. मी त्याच्याजवळ गेलो, त्याला बसवलं माझ्याजवळ. मी तिथं बाजूवर बसलो होतो, त्या ठिकाणी आणून त्याला बसवलं आणि त्याला विचारलं, का हो, दारू पिलात का? तो एवढा तराट झालेला होता, तराट ना, खूप दारू पिलेला होता, फुल दारू पिलेला, फुल. आता त्याला असं विचारलं मी, दारू पिलात का? त्याच्या तोंडातून हा शब्द सुद्धा बाहेर निघत होता. हो, दारू पिलोय. हो सुद्धा शब्द बाहेर निघत नव्हता. एवढा दारू पिलेला होता, खूप दारू पिलेला होता. त्याला मी सांगितलं, बाबा, दारू पिऊ नये, दारू तुमचं हे नुकसान करते, दारू ते करते, दारू लिव्हर खराब करते, किडन्या खराब करते. महाराज ऐका, दारू तुम्ही विकतची पिता, पण रोगांना फुकटचं आमंत्रण देत असता. दारू आपण विकतची पितो, पण रोगांना फुकटचं आमंत्रण देत असतो. त्याला मी भरपूर काही प्रवचन दिलं. आज प्रवचन सवयचे, त्याला प्रवचन दिलं. खूप वेळ त्या संग बोललो मी, 15 मिनिटं झाली त्या संग बोलत होतो. दारू पिऊ नका, असं करू नका, तसं करू नका. आणि अचानक त्याच्या मुखातून शब्द बाहेर निघले, बस महाराज, उद्यापासून बंद. आनंद झाला महाराज. कीर्तनामध्ये लोकांना सांगून लोक ऐकत नाहीत. बरं, कीर्तनामध्ये कोणी पेलेलं नसतं, सगळे शुद्ध राहत ना, पिलेलं नाही कोणी, तरी सुद्धा सांगून लोकांना कळत नाही. आणि तो एवढा तराट होता, तरी सुद्धा त्याला कळालं. तो म्हटला, मला खूप आनंद झाला. तो म्हटला, महाराज, बस, उद्यापासून बंद. जे शब्द मी ऐकली तेच शब्द त्याच्या बायकोनं सुद्धा ऐकली. ती किचन घरातून धावत धावत आली आणि मला म्हणाली, महाराज, यांनी आत्ताच तुम्हाला शब्द दिलाय, बस महाराज, उद्यापासून बंद. पण उद्यापासून नेमकं काय बंद हे त्यांना विचारा.
मी म्हटलं बाबा तुम्हाला आत्ताच शब्द दिलाय ना की बस महाराज उद्यापासून बंद. उद्यापासून नेमकं काय बंद? तुम्हाला काय म्हणला? तो म्हणला फुकटचा चहा पिऊन फुकटचे सल्ले देणारे महाराज लोक घरात घेणं बंद. म्हणजे महाराज एखाद्याला तुम्ही किती चांगलं सांगा ते ऐकत नसतात. विठ्ठल विठाला विठाला नाही ते खाऊन नाही ते पिऊन जीव अधोगतीला जायला लागला. महाराज मांसाहार लोक करतात. मांसाहार करणं चुकीचं आहे महाराज. आपण दुसऱ्याचा जीव घेऊन स्वतःची चमडी वाढवतोय, भोगावं लागणार महाराज. इथं केलेलं गहन कर्मनागती, कर्माची गती फार गहन आहे महाराज. सर्व भोगावंच लागतं. मांसाहार कोणी करावा याचं शास्त्रात काही त्याचे लक्षण आलेले आहेत. मांसाहार कोणी करावा त्याची 3 लक्षण आहेत. जो प्राणी जन्माला येत असताना डोळे झाकून जन्माला येतो तो मांसाहार करू शकतो. ज्या प्राण्याचे दात सोळासारखे लांब असतात तो प्राणी मांसाहार करू शकतो. आणि जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो प्राणी मांसाहार करू शकतो. आता कुत्र झालं, लांडगा, वाघ यांच्या ठिकाणी सर्व हे गुण आहेत. ते जिभेनं पाणी पितात, जन्माला येतात, डोळे झाकून येतात आणि दात सोळासारखे असतात. नरदेह दुर्लभ जाणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनार तुम्ही वासुदेव वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जयामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदनार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह खूप दुर्लभ आहे. नरदेह मिळण्यासाठी एक शास्त्रामध्ये न्याय आलेला आहे, काकटाळी न्याय. काकटाळी न्याय पावला हा देह, पावला हा देह काकटाळी न्याय. काकटाळी न्याय म्हणजे एखादा आंधळा व्यक्ती असावा आणि झाडाखाली दुपारच्याला बसलेला आहे आणि त्यानं सहज टाळी वाजवली आणि त्याच्या हातात कावळा आला. या शास्त्रांमध्ये चंचल गोष्टी जेवढ्या आहेत ना, लक्ष्मी एक आहे त्याच्यात, जेवढ्या चंचल गोष्टी आहेत ना त्याच्यात ते कावळ्या सुद्धा नाव आहे. कावळा सगळ्यात चंचल आहे आणि त्या आंधळ्यानं टाळी वाजवल्यानंतर जसं त्याच्या हातात कावळा सापडतो त्याप्रमाणे आपला हा मनुष्यदेह लादला आहे. या मनुष्यदेहाचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे. पहिली गोष्ट आहे दुर्लभ ती मनुष्यत्व. दुसरी गोष्ट आहे मुमुक्षत्व. मुमुक्षत्व ही दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. मनुष्यत्व म्हणजे काय हो? मुमुक्षत्व म्हणजे काय? मुमुक्षत्व म्हणजे मुक्त होण्याची इच्छा होणं. फक्त इच्छा होणं, मुक्त होणं नाही. मुक्त होणं तर फार कठीणच आहे. मुक्त होण्याची इच्छा होणं ही इतकं दुर्लभ आहे. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. यासाठी एक दृष्टांत संस्थेमध्ये सांगितला जातो. जुना काळ होता आणि राजा, एका राज्याचा राजा मेला. राज्याचा राजा मेला. आता राजाला कोणतरी, राज्याला कोणतरी अधिकारी पाहिजे, राज्य चालवण्यासाठी कोणतरी, शासन करण्यासाठी कोणीतरी पाहिजे. म्हणून त्या प्रधानानं एक मुलगा, पूर्ण राजविंडा शरीर, पूर्ण राजा दिसणारा असा एक मुलगा पाहिला, तरुण पाहिला आणि त्याला सांगितलं, अहो तुला या राज्याचं राजा करण्यात येणार आहे. तो म्हटला ठीक आहे, मी राजा बनायला तयार आहे, पण मला पूर्ण राज्य फिरून पाहिजे. ठीक आहे, पाहू, राज्य फिरून पाहू. रथामध्ये बसवला आणि सर्व राज्य फिरवलं. सर्व सैन्य दाखवलं, घोडदळ दाखवलं, पायदळ दाखवलं आणि शेवटी तो रथ त्या राज्याच्या कैदखान्याजवळ येऊन थांबला. कैदखान्याजवळ आले, त्याने विचारलं हे काय आहे? प्रधानजीने सांगितलं की हा कैदखाना आहे. यामध्ये कोण आहे? यामध्ये कैदी आहेत जे बाहेर असल्यानंतर जे गुन्हे करतात त्यांना या ठिकाणी ठेवलेलं आहे. हे कैदी आहेत. पण त्या राजाने समोरून एक इच्छा मांडली की मी या ठिकाणचा राजा बनेल, या राज्याचा मी राजा बनेल, परंतु माझ्या राज्यातला एकही व्यक्ती दुखी राहता का म्हणा, सगळेजण सुखी पाहिजे, म्हणून ह्या सगळ्या कैद्यांना मुक्त करून टाका. प्रधानजींना आता प्रश्न पडला की ज्यांना कैदीत घातलेले कोणी शान नसतं, पार म्हणजे गुन्हेगारी या सगळ्या गोष्टीतून पार पडून गुन्हा करून त्यांना कैदीत टाकलेलं असतं.
आणि त्यांना जर मुक्त केलं तर राज्यात परत सुखी होणार नाही, परत दरोडेखोरी, परत खून, परत ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. म्हणून प्रधानजीने एक मधला मार्ग काढला. राजेसाहेब, तुम्हाला सर्व तुमच्या राज्यातले जनता सुखी ठेवायची आहे ना, मग एक काम करा, या कायद्यांना सोडण्यापेक्षा आहे ना यांची कैदेतच ठेवा आणि यांची सगळ्या काही इच्छा पूर्ण करा. यांच्या सगळ्या तुम्ही इच्छा पूर्ण करा, म्हणजे सगळेजण सुखी होतील. बरं ठीक आहे, राजाला तो पटला, प्रस्ताव पटला. आणि दुसऱ्या दिवशी तो कार्यक्रम ठेवला. सगळे कैदी एका ठिकाणी बसवले आणि विचारलं, पहिल्या कैद्याला विचारलं, सांग बाबा तुझी काय इच्छा आहे. तो म्हटला, राजासाहेब मला घरी ना 4 भाकरी खाण्याची सवय होती आणि इथं मला 2च भेटतात, मला 4 भाकरी भेटल्या तर बरं होईल. ठीक आहे, राजाने सांगितलं, याला 4 भाकरी नाही, जोपर्यंत त्याचं पोट भरत नाही तोपर्यंत स्वयंपाक घर बंद होता कामा नाही, ताकात. कैदी नंबर 2 आला, विचारलं, सांग तुझी काय इच्छा आहे. तो म्हटला, राजासाहेब मला घरी ना तंबाखू खायची इच्छा होत होती, मी घरी तंबाखू खायची सवय होती, मला इथं काय तंबाखू भेटत नाही. राजा म्हटला, याला पुडीना नाही, याला डायरेक्ट पोत्यानं तंबाखू पुरवा, ताकात. कैदी नंबर 3 बोला काय इच्छा. तो म्हटला, राजासाहेब पावसाळ्याचे दिवस लागले, सगळीकडे गवत झालंय आणि स्वच्छता कामगार चुकारपणा करतात आणि स्वच्छता नीट करत नाहीत, त्याच्यामुळे खूप डास झाले, तर डास चावतात आणि तुरुंगातला साला एक मच्छर आदमी को हिजडा बना जाता है, फक्त एक मच्छर आदमी को हिजडा बना जाता है. मग मला एक मच्छरदाण्याची व्यवस्था झाली तर खूप बरं होईल. राजा म्हटला, याला वर्षाला एक नाही, याला दिवसाला एक फालजी आणि तरी द्याट टाका, ताकात. आता त्यात काही महिला कैदी सुद्धा होत्या. महिला कैदी नंबर 1 ती समोर आली आणि तिला विचारलं, सांग तुझी काय इच्छा. ती म्हटली, राजासाहेब मला घरी ना पॉन्ड्सची फॅरंगल लावत सवय होती, इथं ती काय मला भेटत नाही, तेवढी व्यवस्था झाली तर खूप बरं होईल. राजा म्हणता, हिला फक्त पॉन्ड्सची फॅरंगल नाही, हिला डायरेक्ट अख्खा ब्युटी पार्लर खोलायच्या नावाने, चला टाकात. आणि सगळे असे करून 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 सगळे कैदी झाले. शेवटचा एक कैदी आला. शेवटच्या कैद्याला विचारलं, सांग तुझी काय इच्छा आहे. तो म्हटला, नाही राजासाहेब तुम्ही माझी इच्छा पूर्ण नाही करणार. अरे सांग बाबा, त्यासाठी असा का राडा घातलाय, तुझी इच्छा 100% पूर्ण करतो मी, सांग काय इच्छा आहे. तो म्हटला, राजासाहेब मला मुक्त कर. माझा दृष्टांत संपला, आता मला सांगा, पहिल्या कायद्यानं जे 2 भाकरीच्या ऐवजी 4 भाकरीची इच्छा व्यक्त केली होती, त्यानं जर मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असती तर त्याला घरी 4 भाकरी भेटल्या नसत्या का? बोलत चला, भेटल्या नसत्या का? भेटल्या असत्या. 2 नंबरच्या कायद्याने जी तंबाखूची इच्छा व्यक्त केली त्याला घरी भेटली नसते का? घरी माल पाण्याची भेटले असते. घरी भेटले नसते का? भेटले असते. 3 नंबर कायद्याने जी इच्छा व्यक्त केली मच्छरदानीची, घरी त्याला मच्छरदानी भेटली नसते का? भेटली असते. महिला कैदीनं जी इच्छा व्यक्त केली की मला फॅरंग लावली द्या, ती इच्छा त्याच्या घरी पूर्ण झाली नसते का? झाली असते. पण शेवटच्या कायद्याने जी इच्छा व्यक्त केली मला मुक्त करा, ही इच्छा सहजासहजी कोणालाही होत नाही. म्हणून मुमुक्षुत्व ही दुसरी दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट आहे महापुरुष संश्रय. असा या महापुरुष संश्रय ही इच्छा, ही सगळ्यात गोष्टी दुर्लभ गोष्ट आहे. आता या ठिकाणी आपण जो सेवेकरता अभंग निवडलेला आहे नामदेव महाराजांचा, यांच्या जीवनामध्ये या 3ही गोष्टी घडून आल्या. मनुष्यत्वही मिळालं, मुमुक्षुत्वही मिळालं, मुक्त होण्याची इच्छाही झाली आणि महापुरुष संश्रय साधूच्या संगतीत सुद्धा जाण्याची त्यांच्यावर वेळ आली. साधूच्या संगतीत सुद्धा जाण्याची वेळ आली. प्रसंग असा झाला की आनंदीचे असणारे ज्ञानेश्वर महाराज त्यांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. तीर्थयात्रा करण्यासाठी ते नामदेव महाराजांकडे आले. ज्ञानेश्वर महाराज आनंदीचे असणारे ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी नामदेव महाराजांना विचारलं, नामदेव महाराज मला भारताची पायी तीर्थयात्रा करायची आहे आणि तीही तुमच्यासोबत. नामदेव महाराजांनी नकार दाखवला, मला नाही म्हणू शकत नव्हते. ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानेश्वर महावैष्णव खूप मोठा आहे. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यात मोठे वैष्णव आहेत आणि त्यांना नाही मानण्याची ताकद ही नामदेव महाराजांमध्ये नव्हती. नामदेव महाराजांनी मधला मार्ग काढला आणि देवाला विचारा म्हणून सांगितलं. ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये गेले, राहुलात गेले, देवाला विचारलं. फास्ट येतो थोडंसं, आता मला टाईम कमी आहे. देवाला विचारलं, मला नामासोबत तीर्थयात्रा करायची. देवानं नामदेवाकडे हसून पाहिलं. अरे नामा, तुझी भाग्य आहे की या मृत्यू लोकातला सगळ्यात मोठा वैष्णव तुझ्यासोबत तीर्थयात्रा करण्याची इच्छा धरतोय.
तुझं भाग्य आहे, तू यांच्यासोबत तीर्थयात्रेला जा. तीर्थयात्रेला जा म्हटल्यानंतर नामदेव महाराज गेले. तीर्थयात्रा झाली, तीर्थयात्रेवरून वापस आले आणि तीर्थयात्रेवरून वापस आल्यानंतर आपल्या इकडं माऊंद गंगापूजन म्हणतात. गंगापूजन म्हणतात. ते गंगापूजन एक तर घरातल्या माणसाने केलं पाहिजे, नाहीतर जो तीर्थयात्रा करून त्यानं केलं पाहिजे. परंतु ह्या संतांच्या बाबतीतलं आणि भगवंताच्या बाबतीतलं ती एक गूढ रहस्य आहे. बघा, म्हणजे एक वेगळीच चमत्कार आहे. भगवान परमात्मा ज्यावेळेस नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आले त्यावेळेस माऊंद हे भगवान परमात्म्याने घातलं. माझा नामा आला हे ज्यावेळेस भगवंताला कळलं त्यावेळेस भगवंतानं सगळ्या पंचक्रोशीला आमंत्रण दिलं. सगळीकडे आमंत्रण, माझा नामा आलाय आणि मी माऊंद ठेवलेला आहे. माऊंदला जेवायला हजारो लोक जेवायला आले. पंक्ती उठल्या, पंक्तीच्या पंक्ती उठल्या आणि त्यात काही साधकाच्या पंक्ती होत्या. साधक जेवण झालं आणि नामदेव महाराजांकडे आले. त्यांना विचारलं, का हो नामदेव महाराज, तुम्ही ज्ञानदेव वैष्णव मोठा अशा थोर मोठ्या संतांच्या तुम्ही सहवासामध्ये गेले होते, तुम्हाला काय अनुभव आला? तो अभंगाच्या पहिले. संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारिखे नाही देते, आपण पारिखे नाही देते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. आपण बारीके नाही देते, आपण बारीके नाही देते. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही देते, आपण पारिखे नाही देते. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण बारीके नाही देते, आपण बारीके नाही देते. संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारिखे नाही देते. बाबा, मला जो अनुभव आला ना तो अनुभव असा आहे. संत संगतीचे काय सांगू सुख. बाबा, तुला संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय सुखलाभ प्राप्त होतो म्हणून सांगू. काय सांगू तुला सुखलाभ. बघा नामदेव महाराज, विचार करा, तुम्ही जे बोलताय ते थोडंसं चुकीचं बोलताय. कारण की संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुखलाभ प्राप्त होत नाही. संगत ही अशी आहे की संगतीमध्ये गेल्यानंतर बाधाच निर्माण होते. संगतीमध्ये गेल्यानंतर कधीही सुखलाभ प्राप्त होत नाही. याला तुकोबाराचे एक प्रमाण आहे. चला विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबाराचे एक प्रमाण आहे. अनेक बुद्धीचे तरंग क्षणा पालटती रंग, धरू जाता संगत होय बाधक. संगत धरायला गेलं तर बाधक होतो, बाधाच निर्माण होते. संघात जर गेलं तर बाधाच निर्माण होते. अबा तुकोबाराय ते नामदेव महाराज, एक तर तुम्ही शास्त्र चुकीचं म्हणा किंवा एक तर तुमचा अनुभव आलेला ते तरी चुकीचं म्हणा. कारण की एका महिन्यात दोन दरवाजे बसत नाहीत. बघा, शास्त्र तरी चुकीचं म्हणा किंवा तुम्हाला आलेला अनुभव तरी चुकीचा म्हणा. नाही बाळा, नामदेव महाराज म्हणतात, नाही बाळा, तुझा अभ्यास कमी. संगतीचे काही प्रकार पडतात. कोणते प्रकार? तर त्यातला पहिला प्रकार आहे कुसंगती, दुसरा प्रकार आहे विसंगती आणि तिसरा प्रकार आहे सत्संगती. कुसंगती म्हणजे वाईट संगतीत जाणं. वाईट संगती म्हणजे कुसंगती. पहा, शास्त्रात 5 महापातके सांगितलेले आहेत. 5 महापातके सांगितलेले आहेत. पहिला आहे ब्रह्महत्या करणारा, दुसरा आहे सुरापानम, दारू पिणारा, तिसरा आहे स्तेनम, चोरी करणारा, चौथा आहे गुरुकुलशी गमन करणारा. 4 झाले. आता 5वा कोणता? 5वा पातकी कोणता? तर 5वा तो आहे जो ब्रह्महत्या करतो, त्याच्या संगतीत जो जातो तो 5वा महापातकी आहे. जो दारू पितो त्याच्या संगतीत जो जातो तो 5वा महापातकी आहे. जो मांसाहार काय स्नेनम चोरी करतो त्याच्या संगतीत जो जातो तो 5वा महापातकी आहे. आणि जो गुरुपंथीचे गमन करतो
त्याच्या संगतीत जो जातो तो पाचवा महापातकी आहे. म्हणजे फक्त संगतीत गेल्यानंतर महापातकी ही पदवी प्राप्त होते. बघा, संघात गेल्यानंतर बाधाच निर्माण होते, संगतीत गेल्यानंतर बाधाच निर्माण होते. आता काही जण म्हणतील की महाराज, संगतीत गेल्यानंतर आम्ही काहीही करत नाही, आम्ही सोबत जातो, सोबत गेलो होतो, आम्ही एका टेबलवर बसलो होतो, पण त्यांची ऑर्डर वेगळी होती आणि आमची ऑर्डर वेगळी होती. संगतीत गेल्यानंतर बाधा निर्माण होते, बरोबर आहे. आता दुसरा संघ आहे विसंगती. विसंगती म्हणजे ज्यामध्ये एकाचा ताळमेळ दुसऱ्याला नसतो, एकाचा मेळ दुसऱ्याला नसतो, कोणाचाच कोणाला ताळमेळ बसत नाही. तुकोबारायांनी एक सुंदर अभंगामध्ये एक दृष्टांत सांगितलेला आहे. कानडीने केला मराठा भरतार, बरोबर माहिती आहे. मी दृष्टांत सांगत नाही, आता खूप वेळ झालेला आहे, आतला कार्यक्रम सुरू केला आहे. असो, आता कुसंगती विसंगतीमध्ये तुकोबारायांनी एक खूप गोड प्रसंग सांगितलेला आहे. सांगून देतो. 9:30 पर्यंत कार्यक्रम चालेल. अडचण चालेल का? 9:30 पर्यंत चालतो. पहा, विसंगतीमध्ये ना तुकोबारायांनी खूप गोड दृष्टांत दिलेला आहे. एक महाराष्ट्रीयन मुलगा होता आणि त्यानं कर्नाटकच्या मुलीसोबत विवाह झाला. दोघांचा विवाह झाला, पण कोणीही कोणासंग बोललेलं नव्हतं. आत्ताचं सांगत नाही, पूर्वीचा काळ होता. आत्ताचं सांगत नाही, पूर्वीचा काळ होता. आणि आत्ताचं मला विचारू पण नका, आत्ताचं सांगत नाही. नामदेव तुकोबारायांनी जुळवलं म्हणून मी सांगतोय. तुकोबारायांनी जुळवलं. आता कानडीने केला मराठा भरतार. कर्नाटकातली एक मुलगी होती आणि मराठी एक मुलगा होता. त्या दोघांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आरत परत पार्टी वगैरे सगळं काही झालं आणि एक सण आला म्हणून दोघंही माहेराला जाण्यासाठी निघाले. म्हणजे नवरा बायकोला घेऊन तिच्या माहेरला निघाल्यानंतर रेल्वेचा प्रवास, कर्नाटकला जायचे. रेल्वेचा प्रवास आणि रेल्वेमध्ये जात असताना तो अजूनही त्याच्या बायकोसोबत बोललेला नव्हता. आत्ता तर सांगत नाही, तो अजूनही त्याच्या बायकोसोबत बोललेला नव्हता. एकाच रेल्वेमध्ये सर्व काही प्रवास, पण त्या माणसानं, त्या मुलानं पूर्ण महाराष्ट्राची बाँड्री जाईपर्यंत त्या बायकोजवळ जाऊन सुद्धा बसला नाही. दरवाजात होतो बा, लाजाळू मुलगा, खूप लाजाळू मुलगा, बायकोजवळ जाऊन बसला नाही. ज्यावेळेस महाराष्ट्राची बाँड्री त्या रेल्वेनं पलीकडे नेली, पार केली, त्यावेळेस तो त्याच्या बायकोजवळ जाऊन बसला. आणि आता बोलावं कसं, लाजाळू मुलगा, मंगलाचरण कुठून करावं त्याला सुचना काहीच. पण मग एक स्टेशनवर गाडी थांबली. मग त्याने एक साधा विचार काढला, उपाय काढला. स्टेशनच्या त्या खिडकीच्या बाहेर हात काढला आणि सांग या स्टेशनचं नाव काय आहे म्हणून त्याला विचारल्यानंतर ती म्हणाली यनंत्री. यनंत्री शब्दाचा अर्थ होतो काय म्हणता. यनंत्री म्हणजे काय म्हणता. तिने सांगितलं यनंत्री. त्याला वाटलं या स्टेशनचं नाव काय आहे, यनंत्री. गाडी निघाली, दुसऱ्या स्टेशनवर जाऊन थांबली. त्यानं पुन्हा गाडीच्या बाहेर हात काढला आणि सांग या स्टेशनचं नाव काय. ती पुन्हा म्हणाली काय, यनंत्री. त्याला वाटलं काय मागे गेली ते खुर्दा असन, ही बुद्रुक असन. रेल्वे निघाली, पुन्हा रेल्वे निघाली. यानं पुन्हा खिडकीच्या बाहेर हात काढला आणि पुन्हा यानं विचारलं सांग या स्टेशनचं नाव काय. ती पुन्हा म्हणाली काय, यनंत्री. मी होतो म्हणून सांगतोय यनंत्री. त्याला वाटलं मागं धरण गेलंय, पुनर्वसन झालं असेल म्हणून तिसरं गाव असून यनंत्री. त्याला वाटलं ठीक आहे. रेल्वे पुन्हा निघाली, पुढच्या एका स्टेशनवर जाऊन थांबली. त्यानं पुन्हा बाहेर हात काढला, सांग गाडी ज्या स्टेशनवर थांबली या स्टेशनचं नाव काय. ती पुन्हा म्हणाली काय, यनंत्री. सांगत चला यनंत्री. त्याला वाटलं तर आपण ज्या प्रांतात आलोय ही आपली काय करते, चाष्टाच घेते. याला वाटलं आता हिला मराठी दणका दाखवाच लागन. यानं तर जेव्हा तर बाया मागे गेल्या, पुढच्या स्टेशनची वाटच पाहत होता. पुढचं स्टेशन आलं, त्यानं गाडीच्या बाहेर हात काढला आणि विचारलं सांग या स्टेशनचं नाव काय. ती पुन्हा म्हणाली काय, यनंत्री. त्याने जस्ट थपका ठेवून दिला, मंत्रच बदलला. वाघ बडोत्री शब्दाचा अर्थ असा होतो का रागावता. तिला त्याचा काही ताळमेळ लागत नव्हता. फटका खावा लागला का, विसंगती. कानडीने केला मराठा भरतार. एकाचे उत्तर एका नाही, एकाचा ताळमेळ हिचा त्याला कळणार, त्याचा त्याला कळणार, काहीच कोणाला कळणार. याला म्हणतात विसंगती. विसंगतीमध्ये गेल्यानंतर बाधाच निर्माण होते. आणि तिसरी संगती आहे सत्संगती. सत्संगतीमध्ये गेल्यानंतर सुख आणि सुख, फक्त सुखच भेटतं. संत हे सुखच देतात. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर फक्त सुखच भेटतं. विसंगतीमध्ये गेल्यानंतर बाधाच निर्माण होते.
आणि तिसरी आहे सत्संगती. सत्संगतीमध्ये गेल्यानंतर फक्त आणि फक्त सुखच लाभ प्राप्त होतो. संतांच्या संगतीमध्ये तुम्ही कसंही जा आणि कुणीही जा. तुका म्हणे नोये बाधा, तुका म्हणे नोये बाधा, तुका म्हणे नोये बाधा, तुका म्हणे नोये बाधा. तुका म्हणे नोये बाधा, तुका म्हणे नोये बाधा, तुका म्हणे नोये बाधा, तुका म्हणे नोये बाधा. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर फक्त सुख आणि सुखच भेटतं. तुकोबरायांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग येतो. एक गंगारामबा मवाळ म्हणून एक तिथं चाकणच्या परिसरामध्ये राहणारी एक तुकोबरायच्या 14 टाळकऱ्यांपैकी त्यांचं एक नाव घेतलं जातं. 14 टाळकऱ्यांपैकी गंगारामबा मवाळ यांचं नाव घेतलं जातं. पूर्वी ते 14 टाळकऱ्यांमध्ये नव्हते. त्याच्या पूर्वीचा प्रसंग असा झालेला आहे की एकदा गंगारामबा मवाळांची वाकड्या शेंगाची म्हैस हरवली. म्हैस हरवली, सगळा चाकण परिसर पिंजून काढला. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, म्हैस काय सापडत नव्हती. त्यांनी विचार केला म्हैस डोंगरावर गेले असेल. घोराळे डोंगरावर निघाले, म्हैस शोधण्यासाठी गेल्या. तुकोबराय त्या ठिकाणी भजन करीत बसले होते आणि म्हैस शोधण्यासाठी गेले. भजनाचा आवाज आला. गंगारामबा मवाळांनी विचारलं, तुकोबरायांना विचारून बघू की यांना माहिती आहे काय. गेले तुकोबरायकडे गेले गंगारामबा मवाळ आणि त्यांना विचारलं, तुका माझी म्हैस पाहिली का. तुकोबराय म्हटले, अरे काय म्हशीच्या मागं लागलाय, अरे भजनात ये, आनंद घे, काय म्हशीच्या मागं लागलाय. ते गंगारामबा मवाळ तुकोबरायांना म्हणाले, फुकाटचं ज्ञान पाजू नका, म्हैस माहिती असली तर सांगा, नाहीतर चाललो. तुकोबरायांनी विचार केला, हा माझ्या संगतीत आलाय. एक उदाहरण सांगतो पहा. कुऱ्हाड आहे, कुऱ्हाड लोखंडाची, आणि त्या कुऱ्हाडीनं जर परिसावर घाव घातला आणि घाव घालून त्या परिसाचे 2 तुकडे करून कुऱ्हाड परत लोखंड रूपाने शिल्लक राहिली, बरोबर का, कोणाची होईल. ज्याप्रमाणे कुऱ्हाडीनं त्या परिसावर घाव घातला, कुऱ्हाडीचा हेतू हा नव्हता की मला सोनं बनायचंय. तिचा भाव असा होता की या परिसाला तोडायचंय, म्हणून ती त्याच्याकडे गेली होती. परंतु कुऱ्हाड ही कुऱ्हाड रूपाने शिल्लक राहिली नाही, ती सोनच झाली. तसं तुकोबराने विचार केला, हा माझ्याकडे आलाय आणि हा परत जर असा सांसारिक राहत असेल तर यात कमीपणा त्याचा नाही, कमीपणा माझा आहे. कारण की हा परत माझ्या संगतीत येऊन पुन्हा तसाच चाललाय. तुकोबरायांनी सांगितलं त्याला, थांब गंगाराम, मी तुला तुझी म्हैस सांगतो, कुठे आहे ते सांगतो. मग सांगा तुकोबराय, पण मला काय देशील, मला काय देशील. गंगाराम म्हणले, तुम्हाला जे लागन, जे मागता ते देईन, फक्त माझी म्हैस सांगा. कारण की त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स होतो, सांगतेन काही, सांगा तुम्ही जे म्हणता ते मी देईन, सांगा फक्त. पण तुकोबराय, जर माझी म्हैस सापडली नाही तुम्ही म्हणता तिथं, तर गाठ या पट्ट्याशी येईल. गंगाराम बाबाचे वाक्य बरं की, गाठ या पट्ट्याशी आहे, जर म्हैस सापडली नाही तर पहा. गंगाराम बाबांनी विचारलं, तुकोबरायांनी सांगितलं, बाबा अमुक अमुक ठिकाणी जा, तिथं तुझी म्हैस चारा खाऊन रोहत करत बसलेली आहे. तुकोबराय होते ते गेले, गंगाराम बाबा गेले आणि पाहिलं तर त्या ठिकाणी म्हैस चारा खाऊन रोहत करत बसलेली होती. गंगाराम बाबांना आनंद झाला, म्हैस सापडली. घरी गेले, 2 दिवस झाले म्हैस नव्हती. म्हैस नव्हती तर दूध नव्हतं, आणि दूध नव्हतं तर चहा नव्हता. मग चहा केला. चहा पिण्यासाठी बशी हातात घेतली आणि चहा पिणार
तेवढ्यात लक्षात आलं तुकोबांनी त्यांचा शब्द पाळाय. आता शब्द पाळण्याची बारी ही माझी आहे. आता शब्द पाळण्याची बारी माझी आहे म्हणून तटकन उठले आणि पुन्हा परत डोंगरावर गेले आणि तुकोबरांजवळ गेले आणि तुकोबरायला म्हणाले, तुकोबराय पहा माझी म्हैस सापडली, आता मागा तुम्हाला काय मागायचं आहे ते 100% देतो. माझ्यासारखं एखादा कीर्तनकार असता तर काही प्रपंचिक गोष्टी मागितल्या असत्या, पण तुकोबराय होते. तुकोबरायांनी सांगितलं मला काहीही नको, फक्त एक काम कर, टाळ घे आणि भजनाला लाग. आता संतांच्या संगतीमध्ये गंगाराम मावळ गेले, हे कशासाठी गेले ते म्हैस शोधण्यासाठी गेले होते, परंतु तरीही त्यांचं तुकोबरायांनी कल्याण केलं. संतांच्या संगतीमध्ये कोणीही जा आणि कसंही जा, तर कोणीही जा. पहा विसोबा खेचर माहित आहे, विसोबा खेचर ज्यांनी ज्ञानोबरांना एवढा त्रास दिला, खापर दिला नाही, अनेक सगळा त्रास दिला, पण तरीही ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना ज्यांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे यांचं गुरुपद बहाल केलं. नामदेव महाराजांचं गुरुपद विसोबा खेचर यांना बहाल केलं. का? कारण की माझ्या संगतीत आलाय ना त्याला असं परत ठेवता येणार नाही. पहा एक प्रमाण आहे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धारावे जन जड जीव. या तिन्हीचाही उद्धार संत येत असतात. संतांचा अवतारच त्या कारणात असतो. अवतार तुम्हा धराया कारण त्यांचं कारणच हे असतं की जनाचा, जडाचा, जीवाचा सगळ्याचा उद्धार संत करत असतात. आता विसोबा खेचरचा उद्धार केला, जनाचा उद्धार झाला. आता जीवाचा उद्धार पहा, आये फाट्याला आयाला रेडेची समाधी. आता ज्ञानेश्वर महाराजांच्या संपर्कामध्ये तो रेडा आला, तर त्याची समाधी आहे. त्याच्या समाधीच्या उत्सवानिमित्त त्या ठिकाणी सप्ते होतात आणि त्या सप्त्यामध्ये गेल्यानंतर तिथे निसता रेडा म्हणून चालत नाही, दर्शन घेताना रेडे महाराज म्हणावं लागतं. पहा रेड्याला महाराज केलंय ज्ञानेश्वर महाराजांनी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात रेडा आला त्याला सुद्धा कल्याणच करून दिलं. आणि जडाचा उद्धार ज्ञानेश्वर महाराज ज्या भिंतीवर बसले, ती भिंतीचं आज आळंदीमध्ये मंदिर आहे. मंदिर म्हणजे एक शेड केलेलं आहे. पहा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या नेवासा तालुक्यामध्ये जी ज्ञानेश्वरी सांगितली, ती ज्ञानेश्वरी कशाला टेकून सांगितली? खांबाला टेकून सांगितली. आता मला असं सांगा, या जगामध्ये पूर्ण जगामध्ये पहा खांबासाठी मंदिर आहेत का मंदिरासाठी खांब आहेत? मंदिरासाठी खांब आहेत. पहा मंदिरासाठी या ठिकाणी सगळ्या जगामध्ये मंदिरासाठी खांब आहेत, परंतु आपलं पैसकाम मंदिर नेवासाचं असं एकमेव मंदिर आहे की त्याच्यासाठी खांबासाठी अख्खं मंदिर उभं राहावं लागलं. पैसकाम मंदिर अख्खं मंदिर त्या खांबासाठी उभं राहावं लागलं. का बरं? कारण की ज्ञानेश्वर महाराजांचा त्या दगडासोबत संबंध आला. ज्ञानेश्वर महाराजांनी टेकून ज्ञानेश्वर सांगितली. पहा ज्ञानेश्वर महाराजांनी टेकून ज्ञानेश्वर सांगितली. मग ज्यावेळेस आपण एखाद्या वस्तूला टेकतो त्यावेळेस आपलं तोंड त्याच्याकडे असतं की पाठ. ज्ञानोबरायांनी त्या खांबाला फक्त पाठ लावली तर आपण तिथं दर्शन गेल्यानंतर धन्यता मानतो आपली. आणि ज्ञानोबरायांनी जर आपल्याकडे फक्त जर पाहिलं तर आपलं काय होईल? महाराज त्या खांबाकडे नुसतं पाठ लावली, आज त्याचं मंदिर आहे. आणि ज्ञानोबरायांनी जर आपल्याकडे पाहिलं तर आपलं काय होईल? महाराज संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सुख आणि सुखच प्राप्त होतं. बाळूमामांच्या जीवनामध्ये असे अनेक काही घटना आहेत. बाळूमामांचा भीमा नावाचा कुत्रा आहे, माहिती? भीमा नावाचा कुत्रा आहे. त्या कुत्र्याच्या आदनापूरला समाधी आहे, म्हणजे जीवाचा उद्धार. बाळूमामांनी मेतक्यात खांब रावला मामांनी लाकडाचा. मामांनी तो खांब रावला. आज त्या खांबाची पूजा होते. त्या खांबाला एरी चांदीचं ते आवरण असतंय. त्या खांबाला एवढी धन्यता का बरं आली? संतांच्या संगतीमध्ये गेली. आणि मामांनी या सर्व जनांचा उद्धार मेंढ्यासोबत घेऊन सगळ्या गावभर, सगळ्या भारतभर फिरत राहिले. का बरं? कारण की फिरत असताना जनाचा उद्धार करायचा होता. आता पहा, संतांना एका ठिकाणी बसता येत असतं, संतांना बसता येत नाही असं नाही. संत एका ठिकाणी राहू शकतात. आता ज्ञानोबरायांना जर नुसतं जर बसूनच खायचं म्हटलं असतं तर ते रेडे घेऊन फिरले असते. चला आज रेडा बोलणार आहे, रेडा बोलल्यानंतर रुपया सगळ्यांनी टाकून जा. करता आलं नसतं, करता आला असतं, परंतु संत तसं करत नसतात. संतांचा अवतार त्यासाठी आला असतो. जनाचा, जडाचा आणि जीवाचा उद्धार करण्यासाठी संत येत असतात. मामांनी सगळ्यांचा उद्धार केला, म्हणजे सर्वांचा उद्धार केला. आता
त्या साधकांनी नामदेव महाराजांना प्रश्न विचारला, नामदेव महाराज तुम्ही सांगताय ते पटलं मला, पण का हो मी त्या संतांच्या जिल्ह्याचा नाही, मी त्या संतांच्या जातीचा नाही, मी त्या संतांच्या धर्माचा नाही, मी त्या संतांच्या गावचा नाही, नव्हे नव्हे मी त्या संतांच्या घरातला सुद्धा नाही, मग का हो मला ते संत सुखलाभ देतील का हो? नामदेव महाराज म्हणले हो देतील ना. आपण पारिके नाही तेथे आपण परीखे, नाही तेथे आपण परीखे, नाही तेथे आपण परीखे. संत संगतीचे सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. नाही तेथे आपण पारिखे, नाही तेथे आपण पारिखे. आपण पारिके नाही तेथे. आपलं आणि परका भाव हा त्या संतांच्या ठिकाणी नाही. संतांच्या ठिकाणी आपला आणि परका भाव नसतो. पहा, संत श्री सद्गुरू बाळूमामा हे कर्नाटक प्रांतामध्ये होते आणि त्या ठिकाणी एक शेतकऱ्याला 1000 रुपयाचं त्याच्यावर कर्ज झालं होतं. 1000 रुपयाचं कर्ज झालं, त्याला कळलं आपल्या वावरामध्ये आज बाळूमामा येणार आहेत. बाळूमामा दलितांची माय आहेत, कल्पवृक्षाचं झाड आहे, कामधेनू गाय आहेत, हे सर्व काही त्याला माहिती होतं. तो बाळूमामाकडे आला आणि बाळूमामाला म्हणाला, का हो मामा माझ्याकडे 1000 रुपयाचं कर्ज झाले हो माझ्याकडे आणि मला ते काही फेडणं होत नाही. मी अपार कष्ट केले, खूप कष्ट केले, परंतु पैसा काही थांबत नाही आणि यश काही मला येत नाही. बाळूमामा हा जेवढे बाळूमामा नरम आहेत, म्हणजे जेवढा बाळूमामाचा स्वभाव नरम आहे ना तेवढेच कडक सुद्धा आहेत. बाळूमामा म्हणाले, अरे पैका का झाडाला लागतो का? पैसे झाडाला लागत नसतात, कष्ट करावं, कामावं, मग खावं. बाळूमामा खूप कष्ट केले हो, परंतु यश काही मला येत नाही हो. मग या धरणीला काय म्हणतोस? हे वावर कोणाचं आहे? माझा आहे बाळूमामा. मग या वावराला काय म्हणतोस? आई म्हणतो. काळी आई म्हणतो, बरोबर ना? मग या आई कधी आपल्या लेकराला उपाशी ठेवते का हो? स्वतः आई उपाशी राहील, परंतु लेकराला कधी उपाशी ठेवत नाही. बाळूमामा म्हणजे दर्शन घे. त्यानं दर्शन घेतलं. बाळूमामाने 3 बाऱ्या काठी आपटली, जमिनीला 3 बाऱ्या काठी रोवली, जमीन दुभंगली आणि सोन्याचं गाठोडं वर आलं. घे, तुला काय लागतील तेवढे पैसे घे. त्या ठिकाणी जर आपल्यासारखं एखादा असता सगळं गाठोडं घेऊन गेला असता, पण त्यानं फक्त 1000 रुपयाच्या जेवढ्या मोहरा असतील तेवढ्या घेतल्या आणि निघून गेला. मामांनी परत त्याला विचारलं, अरे घे, तुला काय घ्यायचं तेवढं घे, सगळं घेऊन जा. तो म्हणा, नाही मामा, मी इथून पुढे कष्ट करून खाई, मला एवढंच पाहिजे. मामांनी पुन्हा त्या जमिनीला काठी टोचली, पुन्हा जमीन दुभंगली आणि ते गाठोडं हाय असंच आत गेलं. म्हणजे मामांचा आणि त्या माणसाचा कुठंही लांब लांबपर्यंत संबंध नव्हता, ओळख नव्हती, काहीही नव्हतं, तरीही मामांनी त्याला मदत केली. म्हणजे आपलं आणि परका भाव हा त्यांच्या ठिकाणी नाही. मामांनी विचार केला असता, अरे हा तर माझा नाही, मी कशाला याला मदत करू, मी याला ओळखत नाही, काही नाही, मी कशाला याला मदत करू. पण नाही महाराज, संतांच्या ठिकाणी आपलं आणि परका भाव नसतो. मग नामदेव महाराज फक्त संत महात्म्याच्या ठिकाणी आपण पारखे नाही देते, फक्त आपला आणि परका भाव नसतो का? त्याचं काहीतरी स्वरूप सांगा ना. नामदेव महाराजांनी सांगितलं अभंगाच्या दुसऱ्या चरणात, साधू थोर झाला, 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 साधू थोर
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. त्रिवार पद्धतीनं नामदेव महाराज सांगतात, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगी का बरं? साधू थोर फक्त कलियुगी का जाना? कारण की आता साधू तर त्रेतायुगात होते, द्वापार युगात होते, सत्ययुगात होते, साधू सर्व ठिकाणी होते, परंतु इतर युगात का नाही, फक्त कलियुगातच का? त्याचं कारण असं आहे की फक्त या कलियुगामध्येच आपल्याला आपला आणि परकभाव पाहायला सापडतो. आज तुम्ही आता एखादी माता माऊली असेल, घरामध्ये आपलं बाळ खेळतंय, आपला तो बाळू आणि शेजारणीचं कार्ट ही मन प्रसिद्ध आहे. आपला आणि परकभाव कलियुगामध्ये जास्त पाहायला सापडतो. आपलं ते बाळू, माझा बाळू आहे, शेजारणीचं काय आहे, कार्ट. आपला परकभाव झाला का नाही? झाला. संतांच्या ठिकाणी आपला आणि परकभाव नसतो. नामदेव महाराज का हो ते थोर आहेत, त्यांच्या ठिकाणी अजून काही गुण आहेत का? हो आहेत ना. अभंगाच्या तिसऱ्या चरणात इहलोकितोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. इहलोकात तो साधू म्हणजे या मृत्यू लोकामध्ये सर्वभूती सम, सर्व भूतांच्या ठिकाणी समान असतो. साधू म्हणजे त्याला हा कोणी माझा आहे जवळचा आणि हा जड, हा जीव असं त्याला काही भान राहत नाही. सर्वांच्या ठिकाणी तो सर्वमिती, वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. गीता माता सांगते वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभ. म्हणजे वासुदेवाला, भगवान परमात्म्याला सगळ्यांच्या ठिकाणी पाहणारा महात्मा सुदुर्लभ. दुर्लभ नाही बरं का, सुदुर्लभ, अत्यंत दुर्लभ आहे तो महात्मा. तो महात्मा सगळ्यांच्या ठिकाणी काय पाहतो? समानता पाहतो. आपल्याला एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग सांगितला जातो पहा. एकनाथ महाराजांनी काशीवरून पाणी आणलं, कावडीचं कावड काशीवरून, आणि ते कोणाला पाजलं? गाढवाला पाजलं. एवढं कष्ट करून एवढं लांबून पाणी आणलं. कशासाठी आणलं? ते देवासाठी आणलं. आणि ते पाजलं कोणाला? गाढवाला. का बरं? हे लोकितोची सर्वभूती सम, सर्व भूताच्या ठिकाणी तो समान असतो. नामदेव महाराजांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग येतो पहा. नामदेव महाराजांनी दगडाला कापड विकले. दगडाला नामदेव महाराज बाजारला निघाले. नामदेव महाराज पहिले बाजारला जात नव्हते. नंतर त्यांच्या दामाजी शेठ, त्यांच्या वडिलांनी हट्ट धरला की तू बाजारला जा, संसार पाहाय तुझा, मी कव्हर करणार आहे, तू पहा संसार तुझा. दामाजी शेठांनी त्यांना बाजारला पाठवलं. नामदेव महाराज निघाले लांब. पूर्वी काही साधन नव्हतं, गाडी घोडी काही नव्हतं. पायी प्रवास. दुपारच्या जेवणासाठी बसले. जेवणासाठी बसल्यानंतर त्यांना पाहिलं या ठिकाणी दगड आहेत, धोंडे आहेत, सगळे काही दगड आहेत, यांना कापडं नाही. एवढ्या लांब जाण्यापेक्षा इथंच्यानं दगड कापडे विकलेत काय हरकत आहे? या दगडांनाच, त्या दगडांसोबत नामदेव महाराज गप्पा करू लागले. एकाचं नाव ठेवलं गणोबा आणि एकाचं नाव ठेवलं धोंडोबा. आता गणोबाला कपडे नाहीत, धोंडोबाला कपडे नाहीत. बाबा तुम्ही कपडे का घालत नाही? नामदेव महाराज स्वतःच बोलायचे, त्याला पण स्वतःच बोलायचे. दगड बोलते अशी भूमिका करायची आणि स्वतःच बोलायचे. त्याला सांगितलं बाबा गणोबा तुला कपडे का नाहीत? अहो माझे कुठं कपडे? नामदेव महाराज बोलतो बरं का, नामदेव महाराज स्वतःच बोलतात. तर अहो मला कोण कपडे देत आहे? मी तर दगड आहे. बरं ठीक आहे, तुला मी कपडे देतो. नामदेव महाराजांनी त्याला कपडे दिले. का बरं? इह लोकितोची सर्वभूती सम, जड जीव त्याला कसलाही भान राहत नाही की हा जड आहे आणि हा जीव आहे, हा माझा आहे हा दुसऱ्याचा आहे. त्या सगळ्या ठिकाणी सर्वमिती, वासुदेव सर्वमिती, सगळ्या ठिकाणी त्याला फक्त भगवान परमात्मा दिसत असतो. म्हणून इह लोकितोची सर्वभूती सम. अजून काय गुण आहे? शरीराचा भ्रम नेणे कदा. त्याला शरीराचा भ्रम नसतो. म्हणजे त्याला शरीर नसतं का? शरीर असतं, पण जसं आपण देह वासनाचं धारण करतो की हे माझं आहे, हे शरीर माझं आहे, शरीराला काटा टोचला तर दुखतंय, अशा गोष्टी ज्या होत्यात हे आपण शरीराचा भ्रम धरून बसलोय. हे आपलं नाही महाराज, आपण कोणतरी वेगळे आहोत. पहा, घर आपलं आहे की आपण घर आहेत? घराच्या स्वरूपात आपण आहोत की घर कोणतरी वेगळं आहे? घर ही वस्तू वेगळी आहे. बोलत चला राहू, घर ही वस्तू वेगळी आहे की घर म्हणजेच तुम्ही आहात? वस्तू वेगळी आहे. मग घर तुम्ही माझं म्हणता ना, त्या अर्थी घर तुमचं वेगळं आहे. घर माझं म्हणता, घर मी म्हणतो का? नाही. तसं हे सुद्धा घर आहे महाराज. आपल्याला भेटलेलं हे घर आहे, पंचमहाभूतापासून भेटलेलं हे घर आहे. आणि या घरामध्ये, घराला माझं, मी हा देह आहे, हा असा भ्रम त्याच्या ठिकाणी राहत नाही.
तो भ्रम आपल्या ठिकाणी असतो. म्हणून साधू थोर जाना साधू थोर जाना, साधू बाळूमामा लहान असताना काट्यावर झोपायचे आणि गादी आहे म्हणायची. का? आपल्याला जर काटाटोचं दुखते ती काट्यावर झोपायची आणि गादी आहे म्हणायची. शरीराचा भ्रम नेणे कदा, त्यांच्या ठिकाणी शरीराचा भ्रम नसतो. म्हणून साधू थोर आहेत, साधू थोर आहेत आणि संत महात्मेच थोर आहेत. त्रिवार पद्धतीने सांगतात. एकदा भजन करू आणि पुढचं चरण सांगतो. ठोपार खुमाई, ठोपार खुमाई, रखुमाई ठोपार खुमाई, डोबार खुमाई ठोपार खुमाई, डोबार खुमाई ठोपार खुमाई, 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु बाळूमामा महाराज, पुण्यश्लोक अहिल्या माता की, पवन सुत हनुमान की, गोपाल कृष्ण भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, सद्गुरु संत बाबा महाराज की, बोलो रे भाई सब संतन की जय। ठोपार खुमाई, 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 संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. विठ्ठल विठ्ठला 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 नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वरती तैसा. वेळ झालेला आहे 9:30 वाजलेत. थोड्या वेळात फक्त 5 मिनिटात फक्त शेवटच्या चरणाचा भाव सांगतो आणि सेवा संपवतो. नामा म्हणे गाय दूध एक सार, साधू निरंतर वरती तैसा. नामा म्हणे गाय दूध एक सार. ज्याप्रमाणे गाय जी असते ती रानावानामध्ये चरायला गेल्यानंतर पाला पाचोळा सर्व काही वाळलेला पाला खाईन, परंतु दूध देतानाही अमृतमय दूध देते. शुद्ध आणि पवित्र पाहेपा शुद्ध आणि पवित्र अशा पद्धतीचे ते दूध देते. गाई ही रानावनात गेल्यानंतर वाळलेला चाराच खाते,
परंतु तरी सुद्धा दूध देते. त्याप्रमाणे साधू असतो. साधू कसा तसा असतो, त्याप्रमाणे कसा असतो साधू नेमकं म्हणजे साधू जनाचे अपराध सहन करतो. अनेक अपराध जग साधूवर पहा, एक निरीक्षण करा बारकाईनं, सगळ्यात जास्त त्रास हा साधूला होतो. पहा, ज्ञानोबरायांना त्रास झाला का बरं? का जनाने त्यांना त्रास दिला, लोकांनी त्यांना त्रास दिला का? साधू होते. तुकोबरायांना त्रास दिला, कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भिक कोण घाली, एवढी तुकोबरायांची परिस्थिती एवढी निर्माण झाली होती का? साधू होते. सगळ्यात जास्त त्रास हा साधूला झालेला आहे. कसं असतं, भगवान परमात्म्याचं एक वचन आहे, म्हणजे मत अनुग्रह लक्षणम. भगवान परमात्मा ज्यावेळेस अनुग्रह करतो म्हणजे ज्यावेळेस कृपा करतो त्यावेळेस त्याच्या अनुग्रहाचे काही लक्षण आहेत. ज्यावेळेस आपल्याला कुटुंबातून मान भेटणार नाही, कुटुंबातून हाकलून दिलं जाईल, हा देवाचा अनुग्रह आहे, ही देवाची कृपा आहे. पहा, घरातून ज्यावेळेस हाकलून देईल त्यावेळेस माणूस कुठं जाईन राहिला? मंदिरात. देवाच्या जवळ जाईल ना. ज्यावेळेस त्या माणसाला गावातून हाकलून दिलं जाईल त्यावेळेस कुठं जाईल? पंढरपूर, आळंदी ह्या ठिकाणी जाईल. का बरं? चला तिथं कोणतरी पोटाला काहीतरी खायला देईल, ही माझी कृपा आहे. ज्यावेळेस घरातून हाकलून दिला जातो त्यावेळेस माझ्याजवळ येऊन मंदिरात राहतो. ज्यावेळेस गावातून हाकलून दिला जातो त्यावेळेस मोठ्या मोठ्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन राहतो. का बरं? मला काहीतरी पोटाला भेटेल म्हणून. ही देवाची कृपा आहे. भागवतामध्ये श्लोक आलेला आहे. हा म्हणजे ही देवाची कृपा आहे. ज्यावेळेस आपल्याला हाकलून देईन त्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं देवाची कृपा आली, देवाची कृपा आपल्यावर झाली, याला म्हणतात देवाची कृपा. म्हणून हे सगळ्यात जास्त जे त्रास होतो हा त्रास फक्त साधू संतांनाच होत असतो. झालेली सेवा नामाच्या चरणी अर्पण. आणि या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आलेले आहात. गुणीजन मंडळी आहेत, खूप गोड मृदंग वाजवतात महाराज. विकी मास्तर आहेत, गायनाचार्य महाराज आहेत, तोगे महाराज आहेत. मला नाव तुमचं माहित नाही. कातोडे कातकडी महाराज आणि जाधव महाराज, तोगे महाराज, हे जाधव महाराज, आपले सगळी भजनी मंडळी, गावकरी आणि या ठिकाणी अन्नदान केलेल्या सर्वांना एकदा मनापासून धन्यवाद देतो. कारण की अन्नदान करणं खूप मोठी गोष्ट आहे. असं एक सांगितलं जातं की तुकोबरायचे बुधवारच्या अभंगामध्ये एक प्रमाण आहे, येथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण, कोटी याग केले पूर्ण अशी महिमान या तीर्थाची. म्हणजे या ठिकाणी एक शीत जरी दिला ना, भाताचं एक शीत, तर येथे एक शीत दिले अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण. एक कुळ नाही, आपल्या कोटी पिढ्यांचं उद्धारण फक्त भाताची एका शीतात आहे. म्हणून अन्नदान केलं पाहिजे. तुकोबराय इथं थांबले नाही. तुकोबराय याच्या पुढे जाऊन अजून बोलतात. तुकोबराय सांगतात होय कोटी कुळाचे उद्धारण, कोटी याग केले पूर्ण असे महिमान या तीर्थाची. म्हणजे एक याग नाही, एक याग करण्यासाठी, एक यज्ञ करण्यासाठी आपल्याला अगोदर राजा व्हावं लागतं. राजा होणं या जन्मात शक्य नाही. कोटी याग केले, त्या यज्ञामध्ये तुपाची धार असावी लागते, सारखी तुपाची धार, हजारो गायी दान करावे लागतात, हजारो एकर भूमी दान करावी लागते, तेव्हा कुठं एक यज्ञ होतो. आणि तो यज्ञ एकच होतो एवढं सगळं केल्यानंतर. परंतु तुकोबराय इथं एक यज्ञ होतो नाही म्हणत, कोटी याग केले पूर्ण. केव्हा? एक शीत दिले अन्न. म्हणजे भाताचं एक शीत द्यायचा, कोटी कुळाचं उद्धारण करून घ्यायचं. भाताचा एक शीत द्यायचा आणि कोटी यज्ञाचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं. हे फक्त अन्नदानामध्ये एवढी ताकद आहे. अन्नदान केलं पाहिजे. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. माझी बडबड ऐकून घेतली तुम्ही. आणि या ठिकाणी मी जे काही बोललो हे सगळं काही मी एरी जाताना नवीन फॅड निघलंय, कोणी उठतंय कीर्तन करतंय, पाठ करून कीर्तन करतात. आज जे या ठिकाणी बोललो यातला काहीही मी पाठ केलेलं नाही, फक्त ऐकलेलं आहे. गुरुजनांकडून जेवढं ऐकलंय तेवढं मी फक्त या ठिकाणी सांगितलंय. गुरुवारांची कृपा आहे, सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेची कृपा आहे आणि बाबामाची कृपा झाली. नाथ महाराज असतील, नवनाथ महाराज असतील, सर्व नवनाथ महाराजांनी कृपा केली. आणि जे काही बोललो ते सर्व काही सर्व गुरुदेवांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेने, बाबामाच्या कृपेने यांची सगळ्यांची कृपा झाली. म्हणून या ठिकाणी मी बोललो. आणि जे काही बोललं असेल ते सर्व मामांना अर्पण. चांगलं असो वाईट असो, मामा मायबाप आहेत, त्यांना सर्व काही अर्पण. आणि तुम्हाला जेवढं काही चांगलं असेल तेवढं घ्या आणि बाकीचं माझ्याकडे द्या, मी मामांना देऊन टाकतो.
माझ्याकडे मी काही ठेवणार नाही, सगळं काही मी मामाने देऊन टाकेन. तुम्हाला जेवढं चांगलं असेल, या कीर्तनातलं एक वाक्य जरी घरी घेऊन गेलं ना महाराज, तरी सुद्धा खरंच अन्नदान केलं पाहिजे. ह्या गोष्टी फक्त शिका, ह्या गोष्टी फक्त ऐकायच्या नसतात महाराज. अन्नदान केलं पाहिजे, दारू पिऊ नका, ह्या गोष्टी कीर्तनात सांगावं लागतात महाराज. आज ह्या गोष्टी कीर्तनात बोलण्याचं कारण फक्त एवढं आहे, लोक कीर्तनात ह्या गोष्टी का बोलाव्या लागतात महाराज. आपल्याला कळलं पाहिजे ना, दारू कोणी पिली पाहिजे. दारू हे राक्षसांचं पिणं आहे महाराज. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस दारू सुरापानम, सुरा ही समुद्रातून निघली होती आणि ते सुरा म्हणजे ती दारू ती राक्षसांना दिली होती. दारू ही त्या राक्षसांचं पिणं आहे आणि आपण माणूस असून दारू पिऊन राक्षस बनतोय, हे चुकीचं आहे महाराज. व्यसन काही करू नका. हा जोडून विनंती आहे सर्वांना, नतमस्तक होतो, व्यसनातून बाहेर या. कारण की या ठिकाणी व्यसन ही सगळ्यात मोठी हानी आहे महाराज. अधोगतीला नेण्याचं सगळ्यात मोठं कारण हे व्यसन आहे. व्यसन करू नका आणि जीवनात आलात, या ठिकाणी आलात, प्रपंच करावा, सुखी करावा, संसार सगळं सांगितलेलं आहे. लोकांना सांगितलं भक्ती करा, लोक म्हणतात महाराज तुकोबाराचं प्रमाण आहे, सुखे करावा संसार. अरे बाबा संसार कर, सुखाने संसार कर, पण ज्ञानोबाराचं प्रमाण आहे ना, आसोने संसारी जिवे बेग करी, संसारी असावे परी आसोने नसावे. हे सगळे काही प्रमाण आहेत महाराज. संसारामध्ये राहा, संसार करा, सगळ्या काही गोष्टी करा, पण 24 तासातले फक्त 10 मिनिटं वारकरी सांभाळण्यासाठी द्या. वारकरी सांभाळण्यासाठी नका देऊ महाराज, स्वतःच्या आत्मकल्याणासाठी द्या. आत्मकल्याणासाठी 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिटं देवाचं भजन करा. बास महाराज, ज्ञानेश्वरी गाथा याशिवाय जीवनाला तारण्यासाठी दुसरं काहीही नाही. खूप आता बुडत हे जन, तुकोबारायांची वचनं आहेत, बुडत हे जन न देखावे डोळा. अहो भक्ती करा, हजारो लोक आहेत हो, हे उपदेश कोणालाही भेटत नाही महाराज. मी मग शिकत बोलून गेलो, पुण्य करण्यासाठी सुद्धा पुण्यच असावं लागतं. या ठिकाणी आलात ना, काहीतरी तुमचं भाग्य आहे. याच्यातलं फक्त एक वाक्य महाराज घरी घेऊन जा, व्यसन बंद करा किंवा काय असेल देवाची भक्ती करा, भजन करा, फक्त ज्ञानेश्वरी वाचा, 5 मिनिटं वाचा. हो वेळ नसेल कशीही वाचा ना, आथुरणावर पडून वाचा, बसून वाचा, वरतंगडी करून वाचा, कशीही वाचा, पण ज्ञानेश्वरी वाचा. वाचित चला महाराज. जगात जीवनाचं दुसरं काही कल्याण नाही महाराज, याच गोष्टी फक्त कल्याण करणारे आहेत. या गोष्टी सगळ्या सांगितल्या. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी ह्या गोष्टी जास्त बोलत नाही. आता सगळं कळवा वाटतोय, म्हणून जीवन हे फक्त एकदाच आहे. हे 84 लक्ष योनी फिरून यावं लागतं महाराज. ज्यावेळेस पुण्य आणि पाप समासमी होतं त्यावेळेस मनुष्यदेह भेटतो, आणि या मनुष्यदेहाचं माध्यमच आहे महाराज. देवे दिला देह भजना गोमाता, फक्त भजनासाठी हा देह दिलेला आहे. भजन करत चला, देवाचं भजन करा. कीर्तन म्हणजे फक्त कीर्तन नसतं, फेट्यामधून उभं राहिलं आणि कीर्तन सांगितलं, याला कीर्तन म्हणत नाही महाराज. देवाचं नामस्मरण करा, यालाच करा. नामसंकीर्तन पहा, नामस्मरणाचं किती मोठं महत्व आहे महाराज. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील बापे काल परवाची, जन्मांतरीचे काल परवाचे नाही, जन्मांतरीचे बाप जळून जातील. फक्त नामस्मरण करा, नामस्मरण केलं पाहिजे. हे किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, शहाणा तो धनी घेतो येथे. पहा, या ठिकाणी शहाणाच असावा लागतो, तेव्हा हे काहीतरी घेतो. तुम्ही सर्वजण शहाणे आहात. माझ्या सर्व या ठिकाणी उगत मुलं सोडले तर फक्त बाकी सगळेजण तुम्ही माझ्या आई वडिलाच्या समान आहात. तुम्हाला मी हे बोलणं, उपदेश करणं हे योग्य नाही, हा अधिकार माझा नाही. पण या गादीवर उभं राहिलोय म्हणून सांगण्याचं, जे मला तुकोबारा सांगतील, जे मला बुद्धी देतील गुरुवारी, ते मी तुमच्यासमोर बोलतोय. खरंच चला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. अपराध महाराज तुम्ही सिद्धा, नाही विचारिला अधिकार म्या आपला, अपराध महाराज तुम्ही सिद्धा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी करा क्षमा अपराध